नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. मृत्यूचा रिव्हर्स गिअर. विसरवाडीत रोड रोलरच्या धडकेत 2 तरुण ठार. ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा 2 कुटुंबांना फटका. मोहसिन शेख, विसरवाडी. नमस्कार. धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर सोमवारी दुपारी अंगावर शहारे आणणारी भीषण दुर्घटना घडली. विसरवाडीजवळील अपना हॉटेल परिसरात रस्ते कामावरील एका विना नंबर प्लेटच्या रोड रोलरने अचानक रिव्हर्स घेतल्याने झालेल्या अपघातात 2 17 वर्षीय तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. कंत्राटदाराने सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवल्याने हे निष्पाप बळी गेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. नेमकं काय घडलं? धुळे ते सुरत हा महामार्ग म्हात्रे या कंपनीकडे दिलेला आहे आणि त्यांचे काम हे 4-5 वर्षापासून कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्यांना. रोडाचे काम हे त्यांनी व्यवस्थित केलेलं नाही. सर्वीकडे खड्डे दोन्ही साईडला खड्ड्यांचं जास्त प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे वर्षानुवर्षे दरवर्षी ऍक्सिडेंटचे प्रमाण वाढलेलं आहे. आणि आज दिनांक 29 डिसेंबर या दिवशी आमच्या गावातील एका लहान पोराचा म्हणजे 18-19 वर्षाचा पोरगाने जीव गमावलेला आहे. त्यामुळे त्याला जबाबदार कोण असणार? म्हात्रे कंपनी की शासन जिम्मेदार असणार? त्यामुळे त्या जीवाला कम्पेन्सेशन म्हणून म्हात्रे किंवा शासनाकडून कम्पेन्सेशन मिळावे ही शासनाला विनंती आहे. तिथे रोलर काम करताना रस्त्यावरती रिव्हर्स मारताना सामनेवाल्याला माहिती नाही पडलं, त्याच्यामुळे अपघात झाला या मुलाचा. आता तो रोलर चालू असताना त्याला लक्ष द्यायला पाहिजे होतं, बॅरिकेड नाही होतं. असं काम चालू होतं खड्ड्यांचं. खड्डे तुकड्यात काम करत आहे हे लोक. किती वर्षापासून चालू आहे म्हात्रे कंपनीचं काम. तर असे खड्ड्यांमध्ये किती जीव गेले लोकांचे, लक्ष द्यायला पाहिजे त्यांनी. असं किती वेळ हे रोत राहील. परत एका बाजूने ट्रॅफिक जातो, मग ड्रायव्हर सारखे चालतात का? दोघं कडून चालतात, मग त्या अंदाज येत नाही ना. नवीन मुलं असतं यांना. मी रहिवासी गंगापूर गावच्या. आमच्या गावातला एक मुलगा वारला आहे आणि हालगर्जीपणामुळे म्हात्रे कंपनीच्या हालगर्जीपणामुळे तो वारला आहे. आणि बॅरिकेड न लावताना त्यांचं काम चालू आहे, तुटक काम चालू आहे. तरी शासनाने लक्ष द्यावं आणि किंवा म्हात्रे कंपनीने लक्ष द्यावं. याच्या पहिले भरपूर लोकांचे जीव गेलेले आहे, तरी शासनाने लक्ष द्यावं ही विनंती आहे. आणि ज्यांच्या घरच्या वारला आहे त्यांना ते माहिती आहे का त्यांनी काय गमावलं आहे ते. तर आणि रोड लावला त्यांनी, आतमध्ये लावला, बॅरिकेड न लावता लावला आहे त्यांनी. ते शासनाने काम करताना पहिले बॅरिकेड लावायला पाहिजे, ते शासनाने ते केलं नाही. आणि हालगर्जीपणामुळे आमच्या गावातला एक मुलगा वारला आहे. तरी सोमवारी दुपारी रात्रीचे 2:30 सुमारास अमित जयंत गावित अक्षय अशोक वसावे आणि तनिष संदीप वसावे हे 3 तरुण मोटरसायकलने क्रमांक MH39 AS 0102 विसरवाडीकडून नवापूरकडे जात होते. महामार्गावर काम सुरू असताना एका रोड रोलर चालकाने कोणतीही पूर्वसूचना किंवा सिग्नल न देता वाहन अचानक मागे रिव्हर्स घेतले. दुचाकी स्वाराला याचा अंदाज न आल्याने दुचाकी थेट लोखंडी रोलर खाली आदळली. या भीषण धडकेत अमित जयंत गावित वय 17 राहणार गंगापूर याचा जागीच मृत्यू झाला, तर अक्षय अशोक वसावे वय 17 राहणार अंटीपाडा याचा नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तनिष वसावे हा तरुण सध्या मृत्यूशी झुंज देत असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताची भीषणता पाहून परिसरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच रस्ते अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असणाऱ्या नाळीजधाम रुग्णवाहिकेचे चालक सुरेश वसावे यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने जखमींना रुग्णालयात हलवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. नागरिकांनी त्यांच्या या तत्परतेचे कौतुक केले असले तरी अपघातानंतर मदतीपेक्षा अपघात होऊच नयेत अशी व्यवस्था प्रशासनाने का केली नाही, असा सवालही उपस्थित केला आहे. महामार्गावर काम सुरू असताना बॅरिकेड्स, सूचना फलक, रिफ्लेक्टर किंवा सुरक्षेसाठी फ्लॅगमॅन असणे अनिवार्य आहे. मात्र या ठिकाणी यातील कोणतीही व्यवस्था नव्हती. विशेष म्हणजे अपघातग्रस्त रोड रोलरला नंबर प्लेटही नव्हती. ठेकेदाराच्या या बेजबाबदारपणामुळे 2 हसती खेळती कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
फिर्यादी जयंत रोतू गावित यांच्या तक्रारीवरून विसरवाडी पोलिसांनी अज्ञात रोलर चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 106, 1, 281, 125 आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश मोरे पुढील तपास करत आहेत. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.